कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. I'm sorry जानू. अजयन, ते अचानक पोलीस आले होते त्यामुळे तुला टेन्शन आलं होतं ना. त्यांना खूप प्रयत्न केला बाहेरच अडवण्याचा, पण त्यांनी खूप रिक्वेस्ट केली त्यामुळे मी त्यांना आपलं घर सर्च करण्याची परमिशन दिली. ठीक आहे जयंत, मी ठीक आहे आता. मला माहिती आहे जानू, असे पोलीस घरी येणे हे सगळं तुला आवडलं नसेल, रादर तुला सवयच नसेल या गोष्टींची. माझ्या या बिझनेसच्या कामात बरेचदा फेस करतो मी पोलिसांना. ते त्यांचं काम करत असतात आणि आपण फक्त त्यांना कॉपरेट करायचं असतं. हे बघ, जर का आपण काही चुकीचं केलंच नसेल तर आपण टेन्शन का घ्यायचं, बरोबर ना? डोंट वरी, काही होणार नाही. आय होप पोलिसांना तो मुलगा सापडला असेल. जयंत, मी अजून काही वाढू का तुला? नथिंग. इनफॅक्ट आय एम डन. बरं, मला एक ऑफिसचा इम्पॉर्टंट कॉल करायचा होता. अमेरिकेचा क्लायंट आहे. सो प्लीज आजच्या दिवशी तू सगळं आवरशील? हो अरे जयंत, आणि तू प्लीज का म्हणतोयस? तू जा, तुझं काम कर, मी इकडे सगळं आवरते. जयंत, काय करतोयस तू? जान्हवी, सिंकमध्ये अशी खरकटी भांडी मला अजिबात बघायला आवडत नाहीत. पटकन घासून घेतो. सॉरी जयंत. मला दाराचं लॉककोड माहिती आहे. मी पटकन दार उघडते आणि विनोदला इथून जायला सांगते. जान्हवीने लॉक उघडण्याचा प्रयत्न केला की काय? विनोदने तर काहीच खाल्लं नसेल. त्याला काहीतरी खायला देते आणि मग इथून जा म्हणते. विनोद पण कुठे लपून बसलाय काय माहिती. जानू, तू इथे काय करतेस? काहीच नाही. बरं, तू दाराचं लॉक ओपन करण्याचा प्रयत्न करत होतीस का? हं? हो, ते कचरा बाहेर ठेवायचा राहिला होता ना, तोच ठेवण्यासाठी दार उघडलं होतं मी. ओके. बरं, चल झोपायला. झोपायला ये. हो, चल.
देवा प्लीज प्लीज जयंतला विनोद दिसू देऊ नकोस. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.